अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता बाई? उठलो बाई सकाळी, नाही दलिंदर माणसाचे तोंड दिसले, झालं कल्याण. आता कसा झाले दिवस कामच बाई. दुरूनच म्हाताऱ्याने दर्शन करून घेतले बाई, कारण आपल्याला जायचं होतं भाऊ ट्युशनला. ट्युशन फटकन आटपायचे होते आज, कारण जायचं होतं भाऊ आपल्याला एका कार्यक्रमात. बाई जवळचा कार्यक्रम असलं म्हणजे जा लागते, म्हणजे जाच लागते. कार्यक्रमाच्या जागेवर आलो बाई, बरं झालं कार्यक्रम सुटून झाला. भाऊ साक्षीगंधाचा कार्यक्रम होता, आता तर वेळच लागते ना बाई. तिथं काय आपले मोठा बाई दिसले, मोठा बाई दिसल्यावर काही विशेष नाही. अरे मोठा बाई बराबर दिसून नाही आलं, की चष्मा वगैरे तर लावा भाऊ. मोठा बाईने डायरेक्ट चष्मा काढून घातला ना. मी आतला हे जमलं ना बाई, आता एकच नंबर. पाठ पाहणार रे भाऊ, केक कापायच्याच पहिले ना गायब करून टाकला की काय बाबा. त्याचे साक्षीगंध होतं त्याला कापू द्यायला गेले ना. इथं भाऊ इतके खतरनाक पदार्थ होते ना रे बाई, की जीवाला आवरा लागलो. कार्यक्रम संपून घेतला बाई, घरी आलो तर आई म्हणे पाणी भर. बाई पाणी भरून घेतलं मस्त पैकी. नाश्ता मस्त इतका खतरनाक होता भाऊ. 2 मिनिटं बाहेर थांबलं मस्त पैकी. मग काय आपल्याला बसायचं होतं अभ्यास आले बाई. अभ्यास आले बसत नाही तर आलं ना बाई आपल्या मांजर बाई मरू आलं. काय करू आला म्हटलं, काही नाही बा अभ्यास करू आलो. अभ्यास सोड म्हणते, पहिले मला पोळी टाक. चला मग पोट्टे आपल्या मांजर पहिले टाकतो मी पोळी. भेटू आपण उद्या, तिथपर्यंत जय माता राणी.